नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्यागार हरभऱ्यापासून हिरवीगार मिठाई. आणि ही मिठाई इतकी स्वादिष्ट आहे, तोंडात ठेवताच विरघळणारी आपली ही हरभऱ्याची मिठाई. तर चला आपण वेळ न घालवता मिठाई बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो हरभरे घेतलेले आहेत. सर्व हरभरे मी चांगले सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याची एक जाडी अशी पेस्ट बनवायची आहे मिक्सरमधून. एकदम पाणी वगैरे काही न घालता, बारीक पण नाही करायचे, थोडी जाडसर अशी पेस्ट ठेवायची आहे आपल्याला. आणि इथे मी काजू बदाम आणि थोडी वेलची घेतलेली आहे, त्याची पावडर करून घेऊया. आता इथे मी पॅन घेतलेले आहे, त्याच्यात मी 3 टेबलस्पून घेतलेलं आहे तूप. भांडं तुम्ही असं पसरटच घ्या, कारण आपल्याला सर्व अशी हरभऱ्याची पेस्ट ह्याच्यात पसरवून चांगली शेकून घ्यायची आहे. खोलगट असेल तर एका बाजूने ते कमी शेकलं जाईल, एका खालच्या बाजूने जास्त शेकलं जाईल, म्हणून असं पसरट घ्या. आणि आता आपल्याला हे स्लो गॅसवर चांगलं शेकून घ्यायचं आहे. पण पसरट भांडं घेतलं त्यामुळे बघा सगळ्या बाजूनी एकसारखंच शेक लागत आहे हरभऱ्याला. आता इथे मला 12 ते 15 मिनटं झालेली आहेत हरभऱ्याला शेकून. रंगही थोडाफार बदललेला आहे. ह्याच्यात आता आपण घालूया 2 टेबलस्पून भरून तूप. तुपाने काय शायनिंग पण येईल मिठाईला आणि खाली पॅनला चिटकणार पण नाही जास्त. थोडंफार तर चिटकणार असते, त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता असंच आपल्याला स्लो गॅसवर अजून हे 10 ते 12 मिनटं शेकून घ्यायचं आहे. आपली मिठाई चांगली शेकली गेलेली आहे, त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण ह्याच्यात घालूया मावा. इथे मी 200 ग्राम गोड मावा घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मावा आणि हरभरा चांगलं मिक्स करून घेऊया. स्लो गॅसच ठेवायचा आहे, गॅस अजिबात फास्ट करू नका. आता ह्याच्यात आपल्याला घालायची आहे साखर. साखर मी इथे घेतलेली आहे 1/2 किलो. तुम्हाला किती गोड लागतं कमी जास्त त्या हिशोबाने साखर घाला. तर साखर आणि मावा चांगला आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आपल्याला अर्धा तास झाला आहे आपण शेकतो हे, आणि अर्धा तासात बघा हरभऱ्याला चांगलं रंगही आलेला आहे. आता आपण जे ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली ती सर्व ह्याच्यात घालायची आहे. आणि परत आपल्याला 5 मिनटं हे सर्व स्लो गॅसवर शेकून घ्यायचं आहे. आता गॅस आपण बंद करून घेऊया. इथे ताट घेतलेलं आहे, त्याला तूप लावलेलं आहे मी. सर्व मिठाईचं मिश्रण आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला चांगलं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पहिलं चांगलं पसरवून घेऊया आणि एका वाटीच्या सहाय्याने चांगलं हे सेट करून घेऊया. तुम्हाला ह्याच्यावर काही ड्रायफ्रूट सजावटीसाठी लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. मी वरून चारोळी लावत आहे. आणि आता आपल्याला ही मिठाई 3 ते 4 तास थंड व्हायला एका साईडला ठेवून द्यायची आहे. थंड झाल्यावर आपण ह्याचे पीसेस कट करून घेऊया. 3 तास झालेले आहे, मिठाई चांगली सेट झालेली आहे आपली. आता मी कट करून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या इथे तर ही मिठाई खूप आवडते सगळ्यांना, मी जास्तच बनवलेली आहे. बघा किती छान अशी सॉफ्ट आणि एकदम कलरफुल झालेली आहे आपली मिठाई. तुम्ही अवश्य ही मिठाई करून बघा आणि खाऊनही बघा व मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही मिठाई कशी वाटली ते. वा, मस्तच हिरवा रंग तर फारच उठून दिसत आहे.